हॅलो, नमस्कार. मी सपना तुमचं आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये सगळ्यांचे स्वागत करते. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त खानदेशी मसाला खिचडी. तर मी आज कुकरमध्ये नाही बनवत आहे, पातेल्यातच बनवणार आहे. कुकरपेक्षा ना पातेल्यातली खिचडी बनवली ना तर ती अप्रतिम होते आणि गॅसपेक्षा चुल्यावरची खूप भारी लागते. पण आता चूल वगैरे काही पेटवली नाही मी, गॅसवरच करते. तर खिचडी बनवण्यासाठी बघा मी पातेल्यात तेल घातलं. तेलामध्ये जिरं आणि मोहरीची फोडणी घातली. तेल थोडं बरंच घालायचं बरं का. मग 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून घातल्या. त्यांना फ्राय करून घेतलं. मग एक मोठा कांदा होता त्याला बारीक कट करून तेलात चांगला गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत परतून घेतलं. नंतर मग मी याच्यामध्ये खोबऱ्याचे काप घातले आणि शेंगदाणे घातले. खोबऱ्याचे काप घातले ना तर खूप भारी लागतात. असं अधून-मधून दाताखाली येतात ना, तर छान लागतात खिचडीमध्ये खायला. आता त्यांना सुद्धा छान परतून घेतलं. आता एक शिमला मिरची घातली मी. तुम्ही याच्यात तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकतात. तुम्ही गाजर टाकू शकतात. शिमला मिरची, गाजर, बीन्स टाकू शकतात. वांगं सुद्धा टाकू शकतात. खूप भारी लागतं. पण मी आता सध्या शिमला मिरचीच टाकते. शिमला मिरची टाकल्यानंतर मी टोमॅटो सुद्धा टाकला आणि लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकली. हे परतल्यानंतर एक मोठा बटाटा घातला. बटाटा थोडा शेवटीच घालायचा. आमच्याकडे जरासा विषय जरी झाला ना घरात, की आज भाजीला काही नाही, तर सर्वांकडे ऑप्शन असतो तो म्हणजे आज टाकून द्या आज खिचडीच करू का? म्हणजे आम्ही खिचडीच जास्त खातो. तर असो आता मी बटाटे वगैरे परतल्यानंतर याच्यामध्ये कढीपत्ता सुद्धा घातला. तुमच्याकडे तमालपत्र असेल तर तमालपत्र जरूर टाका. माझं आता संपलं होतं म्हणून मी टाकलं नाही. आता या ठिकाणी मसाल्यांमध्ये घरचं काळं तिखट, बिर्याणी मसाला, हळद, गरम मसाला आणि लाल तिखट घातलंय मी. बिर्याणी मसाल्यामध्ये खडे मसाले होते म्हणून मी वरून खडे मसाले टाकले नाही. त्याचा फ्लेवर खूप स्ट्राँग असतो. म्हणून मग मी स्किप केलं. तुमच्याकडे जर तुम्ही बिर्याणी मसाला टाकत नसणार तर तुम्ही आधी खडे मसाले वापरले तरी चालतील. आता सर्व मसाले छान मिक्स करून घेतले आणि या ठिकाणी माझा 4 एक्का तांदूळ आहे. तुम्ही कुठलाही तुमचा ठेवणीतला तांदूळ वापरू शकतात. तर त्याच्यामध्ये मी तुरीची डाळ टाकली आणि मस्त स्वच्छ धुवून घेतलं आणि आता धुतलेला तांदूळ ह्या मसाल्यामध्ये टाकून द्यायचा आणि छान असा मिक्स करून द्यायचा. आता चवीनुसार मीठ टाकायचं आपण याच्यात आणि खिचडीमध्ये ना गरमच पाणी टाकायचं, थंड पाणी अजिबात टाकायचं नाही. काही जण आधी पाणी टाकतात, मग पाण्याला उकळी आल्यावर तांदूळ टाकतात. पण आम्ही तांदूळ तेलात परतून घेतो. तशी मला तरी वाटतं खिचडी खूप छान लागते खायला. तर असं प्रत्येक भागानुसार करण्याची पद्धत ही चेंज होत जाते. तर आमच्याकडे अशी बनवली जाते. तर तांदूळ छान मिक्स झाल्यावर याच्यात गरम पाणी टाकून दिलं मी गरजेनुसार आणि छान असं मिक्स करून दिलं. आता मी याला असं ओपनच शिजवणार आहे आणि तुम्हाला जर जास्त काही असेल तर तुम्ही झाकण ठेवून सुद्धा शिजवू शकता. पण मी ओपनच शिजवते हिला. आता बघा खिचडीला 5 मिनिटांनंतर छान अशी उकळी आली. आपण एकदा अजून मिक्स करून देऊ जेणेकरून सर्व मसाले एकसारखे लागले जातील आणि 10 मिनिटात मस्त आपली खिचडी या ठिकाणी बऱ्यापैकी शिजली आहे. थोडंसं पाणी राहिले पण अशी थोडीशी अशी लस्स खिचडी जर राहिली ना पातळ तर खायला खूप छान लागते. आम्ही तरी असं पातळच खिचडी खातो. तुम्हाला जर जास्त पातळ आवडत नसेल ना तर पाण्याचं प्रमाण थोडं कमी करायचं. पण मी मुद्दामून जास्त पाणी टाकलंय की आम्हाला अशीच खायला आवडते पातळ खिचडी. मस्त कांदा, निंबू, लोणचं, पापड सोबत खायची अप्रतिम लागते. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा.